नमस्कार, कीर्तीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहे खरवसाची वडी कशी बनवायची, ती पण अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी लागणारं साहित्य: कच्चं दूध, साखर, वेलची पूड। हे दूध आपण पहिल्या सांजीच घेतलेलं आहे, कारण की या दुधाचं खरवसाच्या वड्या बनतात। हे खरवस आपल्याला बिगर साखरेचं शिजवून घ्यायचं आहे आधी, अशा पद्धतीने। आता हे 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आपलं खरवस आता मस्तपैकी शिजून झालेलं आहे। आता आपण खाली उतरून घेऊ, गॅस बंद करून। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं पूर्ण थंड करून घेऊ। आपलं खरवस आता तयार झालेलं आहे, थंडगार झालेलं आहे छान। आपण आता याची कापून घेऊ आणि एक एक वडी काढून घेऊया असं। अशा पद्धतीने आपण हे सर्व असं काढून घेऊ आणि खिसणीच्या साहाय्याने असं खिसून घेणार आहे। सर्व खरवस आपल्याला असं खिसून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपला असा खिस पडेल आपला। आता मी हे पूर्ण खरवस खिसून घेते। आपलं सर्व खरवस खिसून झालेलं आहे। आपण आता या वाटीच्या साहाय्याने हे मोजून घेणार आहे। हे जर आपण 3 वाटी खरवस घेतलं तर आपल्याला याला 1.5 वाटी साखर घालायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे 3 वाटी मोजून घ्यायचं आहे आणि याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला आता 3 वाटीला 1.5 वाटी साखर घालायची आहे। हे बघा, आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे पूर्ण वडीचं सारण तयार होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील। 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे कमी गॅसवर हलवत ठेवायचं आहे। वेलची पावडर टाकून घेऊ आपण आता। आपण परातीला तूप लावून घेऊ। आपलं आता वड्यांचं सारण तयार झालेलं आहे। आता हे परातीमध्ये काढून घेऊ।
आता 5 ते 10 मिनिटे आपण हे आपलं सारण असंच ठेवू, थापलेलं पूर्ण. आणि थोड्या वेळानंतर याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपण वड्या पाडून घेऊ. ह्या वड्या खायला खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि महिनाभर टिकतात. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.